नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचा आपला व्लॉग 2 डे 2 आहे। हल्ली या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मी आपल्या सोलारच्या पोलला सिमेंट लावलेलं होतं, ते पूर्ण कॉन्क्रीट केलेलं होतं। त्याला पाणी द्यायला आलो होतो, पाणी टाकायला। त्याला सलग 21 दिवस पाणी टाकत राहायचं आहे, तेव्हा कुठेही पक्क होईल। तर आपण बघू शकता कशा प्रकारे आपल्या सोलारची धार जी आहे ती सुरू आहे। तुमच्या समोर मी पुन्हा बंद करून चालू करतो। हे रेड बटन दाबलं आपण सध्या, आता हे बंद होईल। बघा मित्रांनो, धार हळूहळू कमी होते। आता धार पूर्णपणे बंद झालेली आहे। याच्यावर दाखवते टर्निंग ऑफ। एवढ्या कडक उन्हामध्ये तुम्ही बघू शकता, एवढ्या कडक उन्हामध्ये सोलारला खूप उष्णता भेटते। उष्णतेमुळे जास्त पॉवर जनरेट होते। आता आपण पुन्हा सुरू करूयात। आता टर्निंग ऑन दाखवत आहे, तर तुम्हाला मी आता आपल्या 5च्या पंपाची धार दाखवतो। आता थोड्याच वेळात आपली मोटर सुरू होईल। बघा मित्रांनो, 5च्या पंपाची धार एवढ्या कडक उन्हामध्ये, या धारेवर हे तर निश्चित आहे की हा जो पंप आहे हा या सोलार एनर्जी जनरेटर माध्यमातून एका वेळेत कमीत कमी 13 किंवा 14 टोट्या आरामात फेकू शकतो। तुम्ही बघू शकता मित्रांनो, यावेळेस आपण बेड पेरलेले आहेत। बेडवर आपल्याला यावेळेस सोयाबीन टोचायची आहे। मागच्या वर्षी जरा बरसात जास्त झाली होती, तर यावर्षींनी सगळ्यांनी डिसिजन घेतले सर्वांनी म्हणल्यावर आता बरोबर या बघू शकता तुम्ही मित्रांनो, हा एक कोपरा आणि हा एक कोपरा, याच्या मधात जर मोठा बेड असला तर इथं पण पेरायची, टोकानंतराने पेरायची अशी भऱ्यावरती बरोबर। आपण या सोलार प्लेटवरती काट्या लावलेल्या आहेत, जेणेकरून वानरे जे आहेत, आपण माकडं म्हणतो, माकडं याच्यावर उड्या मारतात। मागच्या वेळेला आलो होतो तेव्हा माकडं उड्या मारताना दिसले, मग मी तुरंत लगेच काट्या लावून घेतल्या होत्या।